अहिल्यानगर जिल्ह्यात आठवडाभरात झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील 18,350 हेक्टर म्हणजे 33% अधिक क्षेत्र बाधित झालंय। गारपिटीने कांदा, गहू आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय। याचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागच्या आठवडाभरापासून अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये शेतीचं नुकसान जे आहे तर ते झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये जे आहे तर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी जर बघितलं तर हे कांदा पीक अक्षरशः उद्ध्वस्त झाल्याचं पाहायला मिळतं आहे, कारण या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गारपीट झालेली आहे। जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये 18,350 हेक्टर म्हणजे जवळपास 33% अधिक पिकांचं जे आहे तर ते नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यातल्या पारनेर तालुक्यामधील म्हस्केवाडी इथल्या शिंदे वस्ती या ठिकाणी आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी हा कांदा जो आहे त्यात तो अक्षरशः उद्ध्वस्त झालेला आहे। या गावचे काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण खरं तर बोलणार आहोत, कारण मागच्या आठवडाभरापासून पूर्ण या तालुक्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे। काय एकंदरीतच परिस्थिती आहे सध्या इथं जर बघितलं तर कांदा एकदम उद्ध्वस्त झालाय। नमस्कार साहेब, गेल्या 8 दिवसापासून या ठिकाणी रोज पाऊस चालू आहे आणि विशेष करून परवा दिवशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। आता आपण पाहत आहोत की या ठिकाणी कांद्याला काहीच राहिलेलं नाही आणि आता हा जरी आपण कांदा साठवणूक केली तरी हा काही कांदा आता टिकणार नाही। आपण पाहतोय की कांद्याला जो खर्च आहे एकरी 50,000पेक्षा जास्त खर्च येतो। मोठ्या प्रमाणामध्ये खताची याच्या किमती वाढलेल्या आहे आणि त्यातल्या त्यात कांद्याचा बाजार तर नाहीच, परंतु आता हाताशी तोंडाशी आलेला हा घास देखील या ठिकाणी निसर्गाने हिरावून घेतलेला आहे। इथं जर बघितलं तर कुठल्या कुठल्या पिकांचं नुकसान झालंय? आता या ठिकाणी आपण पाहतोय साहेब, कांदा आहे, डाळिंब आहे, कलिंगड आहे, केळी आहेत आणि बाकीचे जे काही आपले चारा पिकं आहेत त्याचं देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। तरी आता आम्ही शासनाला विनंती करतो की आपण या ठिकाणी काल या ठिकाणी जे काही शासकीय अधिकारी आहेत, कृषी अधिकारी असतील किंवा आपले तलाठी भाऊसाहेब असतील, या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी पाहणी केली आणि पंचनामा करण्याची त्यांनी जी प्रोसेस आहे ती केलेली आहे। परंतु माझी एक शासनाला विनंती आहे की आपण फक्त तोंडाला पाणी न पुसता जास्तीत जास्त मदत मिळावी अशी विनंती करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।